प्रभू रामचंद्रजींचा 7वा अवतार आहे, 8वा अवतार आहे गोपाल कृष्ण भगवानांचा अवतार आहे, 9वा अवतार आहे या ठिकाणी बौद्ध अवतार आहे आणि पुढे येणार आहे कलंकी, पुढे 10वा, तो 10वा अवतार आहे. आणि म्हणून 10व्या अवताराचा आपण बघून राहूया. आता चाललेला आपला बौद्ध अवतार आहे, याच्यामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती आहे. आणि याच्यात थोडं मागे जाऊया, भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे, प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे. काही अवतार अंशी झाले, काही आंशिक झाले, परंतु प्रभू रामचंद्रजीचा अवतार. त्याचबरोबर या ठिकाणी कृष्ण अवतार हे आणि बौद्ध अवतार हे परिपूर्ण अवतारामध्ये घेतले जातात. त्याचं कारण महाराज आहे ते तुम्हाला आमच्यासाठी आदर्श, मार्गदर्शक आणि जीवनाची मूल्य शिकवणारे अवतार आहे. आणि म्हणून कृष्ण अवतार आणि प्रभू रामचंद्रजींचा अवतार. ज्याला उत्कृष्ट राजकारणी व्हायचे त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांनी घडवलेलं महाभारत पाहावं. ज्याला भगवान भक्त व्हायचे, ज्याला देवाची साधना करायची, त्यांनी प्रभू रामचंद्रजींचं जीवन चरित्र पाहावं. माणसाला अवतार या ठिकाणी जन्म येतो, देव मात्र अवतार घेतात. माणसाचं कार्य त्या ठिकाणी देवाची साधना करणे आणि देवाचं कार्य दृष्टांचा नाश करणे. हो, आणि म्हणून ज्या ज्या वेळेला देव संत घेतात, जन्म घेतात, त्याचे जन्म घेत असताना त्यांनी त्या ठिकाणी दुष्ट जनांचा नाश केला नाही, तर त्या संतांनी दुष्ट जनांचा उद्धार केला आणि भगवंतांनी अवतार घेतला. त्यावेळेला भगवंतांनी दुष्ट जनांचा नायनाट केला. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला या अनुभवाला सांगेल की भगवंताच्या अवतारापेक्षा महाराज संतांचा अवतार तुमच्यासाठी महत्वाचा आहे. कारण त्यांच्या हातून पापच नाही, कारण देवाच्या हातून सुद्धा पाप घडलं, दृष्टाचा जरी संहार केला तरी तिथं जीव घेतला म्हणजे पाप केले. परंतु संतांनी मात्र दृष्टांचा सुद्धा काय एकनाथ महाराजांच्या अंगावर तर 101 वेळा त्या ठिकाणी यौवन थुकला, परंतु त्या ठिकाणी नाथ महाराजांनी त्या यौवनाला सुद्धा मुक्त केलं. म्हणजे कितीतरी दृष्ट जनांनी संत महात्म्यांना हो का जीवनामध्ये संघर्ष कुणाचा टळला नाही. ज्याच्या ज्याच्याकडे जीवनामध्ये संघर्ष महाराज आला, मग त्याच्यामध्ये तुकोबरायला त्रास थोडा झाला का, माऊली ज्ञानेश्वर महाराजांना त्रास थोडा झाला का, पीठ सुद्धा मागून दिलं नाही, दिलं तर त्या खेचरांनी त्या ठिकाणी खाली पाडून टाकलं. बरं म्हणजे गोळा करेल म्हणून त्यात पाय घातला आणि सगळं मिसळून ते मातीत मिसळलं. म्हणजे याच्यासारखं आणखी कितीतरी उदाहरणं देत आहेत. संत भगवान बाबांना त्या समाजकंटकांनी त्रास इतका दिला म्हणतात की त्यांना स्वतःच्या लिंगाचे छेदन करावं लागलं. काय थोडा त्रास झाला. अहो त्या काळातली भक्ती, त्या काळातला असणारा ते गोष्टांचा त्रास त्या मानाने आता गडे आपल्याला काय नाही. हो, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू भक्ती कर, भजन कर, पूजन कर, नाही तर बोंबलत कर, कुणीच विचारत नाही. परंतु त्या काळामध्ये समाजाला घडवण्यासाठी त्या ठिकाणी संतांनी अवतार घेतला. आणि संतांनी पाहिलं, काय पाहिलं, समाज घडायला उभा काढलेला आहे. समाजामध्ये दुःखाची भावना झाली आणि सगळे जण तुकोबारायांकडे पाहिलं. तुकोबारायांकडे अहो तुकोबाराय, तुम्ही तर सर्वदैव आनंदी दिसता, तुम्ही सकाळी सुखी दिसता. हो, आणि आम्हाला मात्र दुःखच काय गड्या, आमच्याच नशिबात का म्हणलेले. तुकोबाराय म्हणले तुम्हाला सुख पाहिजे का? हो पाहिजे. मग म्हणले तुम्हाला मी सांगितलेलं चालेल का? म्हणले चालेल. मग म्हणले तुम्ही काय करा, देवाचं नाव घ्या, देवाचं पूजन करा, देवाचं भजन करा. माणसं म्हणजे अवघड आहे. आमच्या गायाला पाणी कुणी पाजायचं, धारा कुणी काढायचं, ज्वारी कुणी काढायची, ही सगळं काय कुणी काढायचं. मग महाराज म्हणले तुम्हाला सगळं पाहिजे पण सुख पाहिजे म्हणता. ते पाहिजे म्हणलं तर ज्याच्या सुख पाहिजे म्हणलं तर त्याचं काहीतरी साधना करायला पाहिजे का नाही. हो, आणि मग तुकोबाराय म्हणले तुम्ही जर हे नाही केलं तर मात्र नाही तरी गेला जन्म Sabe
जाणार आहे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल लागून या पाया विनवितो तुम्हासी करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुकोबराय म्हणता सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धारे हरी. कलियुगामध्ये आपल्याला जर उद्धाराचं साधन कोणतं असेल तर नामस्मरण आहे. मग सगळ्या मंडळींना पटल्यानंतर महाराज म्हणतात आम्ही कधी कधी करायचं देवाचं नाव ती टायमिंग सांगा आम्हाला. मग तुकोबराय अभंगाचं पहिलं चरण सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष